नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या पिकाचे नाव नोंदवणे जर वेळेवर झालं नाही तर तुम्हाला पीक विमा, नुकसान भरपाई आणि सरकारी योजनांचा फायदा मिळणार नाही. आज मी तुम्हाला ई पीक पाहणी 2025-2026 बद्दलची सगळी महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं नाव व्यवस्थित नोंदवलं जाईल आणि कोणतेही तोटा होणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून 2025-2026 साठी ई पीक पाहणी नोंदणी सुरू आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पिकांची ऑनलाईन नोंद करून ठेवली जाते, जेणेकरून सरकारी योजनेचे फायदे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतील. पण यावर्षी नोंदणी करताना काही शेतकऱ्यांना मध्य वस्तुस्थितीत लोडमुळे वेळ लागतो आहे आणि यामुळे पीक पाहणी अपूर्ण राहते. जर पीक पाहणी पूर्ण झाली नाही तर ती माहिती सिस्टीममध्ये दिसत नाही आणि त्यामुळे पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळवताना अडचण येते. नोंदणी करताना दोन मोठ्या समस्या दिसून आलेल्या आहेत. रात्री किंवा दिवसाच्या पीक नोंदणीवेळी नेटवर्क स्लो होणे, मोबाईलवर पिकाचा फोटो अपलोड करताना डेटा पूर्ण अपलोड न होणे, यामुळे पीक पाहणी अर्धवट राहते आणि प्रणालीमध्ये ती अपूर्ण दाखवते. महसूल विभागाने दिलेली नवीन सूचना: शक्यतो रात्री चांगल्या नेटवर्कमध्ये असलेल्या भागात, गावात किंवा शहरात बसून नोंदणी पूर्ण करा. शेतात जाताना ऑफिसकडून दिलेले पीक पाहणी ॲप व्यवस्थित वापरा. मोबाईलवर फोटो घेतल्यानंतर अपलोड बटन दाबून डेटा पूर्ण जाईपर्यंत थांबा. हे केल्याने सर्व्हर लोड कमी होईल, आपल्याला वेळेचा त्रास होणार नाही, पिकांची नोंदणी 100% पूर्ण होईल. योग्य पद्धतीने पीक पाहणी नोंदणी केल्याचे फायदे: पीक विमा व नुकसान भरपाई निश्चित मिळते. शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर पिकाची योग्य माहिती दिसते. सरकारी योजना, अनुदान व आपत्ती मदत वेळेवर मिळते. शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित राहते. ई पीक पाहणी नोंदणीची पद्धत: सर्वप्रथम मोबाईलवर ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा. आपल्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. शेताचा सर्वे नंबर व गट नंबर निवडा. शेतात जाऊन पिकाचे फोटो घ्या. फोटो घेतल्यानंतर अपलोडवर क्लिक करा. नेटवर्क स्लो असेल तर थोडा वेळ थांबा. डेटा पूर्ण अपलोड झाला की सक्सेसफुल मेसेज दिसेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ॲपमध्ये जाऊन पूर्ण स्थिती तपासा. शेतकरी बांधवांनो, ही सूचना आपल्या फायद्याची आहे. आजच तुमची ई पीक पाहणी नोंदणी वेळेवर आणि पूर्ण करा. ही माहिती आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांना जरूर सांगा, जेणेकरून कोणाचाही सरकारी योजनेचा फायदा राहणार नाही. पीक पाहणी करा, शेताचं संरक्षण करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.